UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही। बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेरे नाम मधील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेतून सुरेश धस यांचा निशाणा। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मांडले। भेटीनंतर धस यांची माहिती। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? कराड सोबत मुंडे, फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंचा एकत्र असलेला फोटो ट्विट करत संजय राऊतांचा सवाल। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? संतोष देशमुख यांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल। परस्पर याचिका केल्याचा आरोप। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख। फडणवीस, अजितदादा, बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। संतोष देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। सुरेश धसही उपस्थित राहणार। सरपंच परिषदेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध। लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावरही चक्काजाम आंदोलन। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानिया यांची धनंजय मुंडेंवर टीका। धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही, असाही दावा। सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजप सोबत जाण्याची शक्यता। अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीत खास बुलेटप्रूफ काच। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रातून समोर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। झिशान सिद्दीकींची माहिती। मुंबई लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांसाठी दंडवाढीचा प्रस्ताव। प्रथम श्रेणीत विना तिकीट आढळल्यास 750, तर एसी लोकलमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाणार। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होणार। इंटरपोलच्या धर्तीवर देशाचंही भारत पोल लॉन्च। पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन। नागपुरात HMPV विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।